नमस्कार मित्रांनो, मी जनरल आकाश जाधव. आपण आलेलो आहोत प्रभाग 10 मध्ये जे विजयी उमेदवार आहेत भाजपाकडून कुशाग्र कदम यांच्या ऑफिसवरती आलो होतो त्यांचा इंटरव्ह्यू करण्यासाठी. पण भैया आता इथे नाही आहेत आणि त्यांच्या मातोश्री आपल्यासोबत आहे. तर मॅडम, तुमच्या भावना काय होत्या काल विजयी झाल्यानंतर? शेवटी मी तुमचे मनापासून आभार मानते. तुम्ही आमच्या इथपर्यंत पोहोचलेला आहात. माझं नाव मंगला कदम आहे. उमेदवाराचं नाव कुशाग्र मंगला अशोक कदम असं मुलाचं नाव आहे. कुठल्या आईचं प्रत्येक आईचं स्वप्न असं असतं की माझी मुलं, आमचा घेतलेला वसा वारसा आहे समाजाचा. गेले 45 वर्ष आम्ही या पिंपरी चिंचवडमध्ये काम करतो आणि ह्या पिंपरी चिंचवडनी आम्हाला खूप साथ दिलेली आहे. त्यातल्या त्यात संभाजीनगर असेल, शाहूनगर असेल, मागच्या वेळेला सुद्धा लाल टोपी नगरपासून विद्यानगर, दत्तनगर, शंकरनगर असेल, अजंठानगर असेल, या सगळ्या लोकांनी आम्हाला कायम साथ दिलेली आहे. आणि यावेळेला माझ्या मुलाला सुद्धा त्यांनी चांगल्या मताने निवडून आणले. तरी साधारण किती मतांनी निवडून आले आपले कुशाग्र भैया? आता माझ्याकडे 12,288 ह्या मताने तो निवडून आलेला आहे. अच्छा, त्यांच्यासोबत त्यांचे जे बाकीचे उमेदवार होते ते सर्व निवडून आले? चारही भाजपचे उमेदवार इथे निवडून आले. अच्छा, कुशाग्र भैयांची पहिली टर्म होती का? ही त्याची पहिली टर्म आहे. परंतु मला अगदी चांगलं मी तुम्हाला सांगू इच्छिते की 2002 पासून तो राजकारणामध्ये सक्रिय, कारण त्याचे वडील पण, आमच्या घराची परंपरा आहे, माझे दीर महापौर होते, त्याचे वडील स्टँडिंग कमिटी चेअरमन होते, पक्षनेता होते, मी महापौर होते, स्वतः मी पक्षनेता 5 वर्ष होते, महापौर परिषदेचे अध्यक्ष होते. आणि ही परंपरा पूर्वीपासूनची आमच्या 45 वर्ष आम्ही या पिंपरी चिंचवड जशी स्थापना झालेली आहे तेव्हापासून कदम कुटुंबीय पिंपरी चिंचवडचं नेतृत्व करत आलेली आहे. लोकांना आम्ही इतका आमचा विश्वास आहे की खरं तर असं बघितलं तर एकदा निवडून आलं तर दुसऱ्यांदा लोक नको म्हणतात, परंतु आज आम्ही इतके वर्ष, म्हणजे संभाजीनगर असेल, या संभाजीनगर आणि अजंठानगर मधून आम्ही पहिल्यांदा निवडणूक लढवली. या नागरिकांनी आम्हाला कायम साथ दिली आणि याच्यावर आज आम्ही कुठल्याही एरियातली निवडणूक असू दे. मग 2002 ला आम्ही दुडुळगाव पर्यंतची निवडणूक होती. नाही, दुडुळगाव ही महानगरपालिकेत होती. 2002 ला आमचा तिकडचा वॉर्ड होता. ओटा स्कीम पर्यंत 2007 ला त्याच्या वडिलांचा ओटा स्कीम पर्यंत वॉर्ड होता. आणि मागच्या वेळेला आता कुशाग्रचा वॉर्ड सुद्धा, माझा मागच्या वेळेला वॉर्ड होता मोरवाडी, म्हाडा, आंबेडकर पुतळ्यापर्यंतचा वॉर्ड होता. एवढ्या सगळ्या अख्ख्या प्रवासामध्ये आम्हाला सगळ्या लोकांनी, नागरिकांनी खूप मोठी साथ दिलेली आहे. मी नागरिकांनी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आम्हाला भरभरून, मला दिलं, त्याच्या वडिलांना दिलं, त्याच्या चुलत्यांना दिलं, आम्हाला सगळ्यांना नागरिकांनी सहकार्य केलेले. त्यासाठी मी नागरिकांचे खूप खूप पिंपरी चिंचवडचे आभारी आहे. असंच आम्ही काम शेवटच्या क्षणापर्यंत करत राहू, असंच आमच्यावर प्रेम असावं. केव्हाही आम्ही कामाला मागे हटणार नाही, हा माझा शब्द आहे. 24 तास यांच्या ऑफिसचे दरवाजे हे सामान्य जनतेसाठी खुले आहेत. एखादा माणूस वारंवार 40-45 वर्ष राजकारणात टिकून राहतो, त्याच्या मागे पण त्यांच्या लोकांचा तर विश्वास आहे, पण तो लोकांचा विश्वास सार्थ करण्याचं काम या परिवारानं, कदम परिवारानं केलेलं आहे. आता भैया नाही तिथं अवेलेबल, तरी त्यांच्या मातोश्री ह्या प्रत्येक नागरिकांना भेटणं, त्यांच्या समस्या जाणून घेणं. आताच एका विद्यार्थ्यासाठी त्यांनी शाळेची पण व्यवस्था केलेली आहे, एक फॉर्म सही करून दिली आहे, बरोबर ना? सगळ्या माझा रेकॉर्ड आहे. मी ऍडमिशन फार मोठ्या प्रमाणात करते. लोकांना माझ्यावर विश्वास आहे. आज त्याच आमचं कामाची पावती म्हणूनच लोक आम्हाला एकदा काम सांगितलं तर रिपीट काम आम्हाला सांगायला लागत नाही. त्यांचं काम नसतं ते आमचं काम असतं. कारण गेले इतके वर्ष, म्हणजे आमचे त्या मुलाचा जन्म आमच्या समोर झालेला आहे, त्याच्या मुलाची ऍडमिशन आहे. त्यामुळे आज ह्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक कुटुंबाबरोबर आमचं फॅमिली रिलेशन आहे. त्यामुळे आम्ही त्यांची कामं नसतात, ती आमचीच कामं असतात. मित्रांनो, मी कसली अपॉइंटमेंट न घेता डायरेक्ट इथं आलोय ना. आल्यानंतर यांनी मला 2 मिनिटात बाईट घ्यायचं म्हणल्यावर वेळ दिला, त्याबद्दल मी ताईचं आभार मानतो. आणि सामान्य जनतेला, मला आता अनोळखी असून जर मला एवढं चांगले स्पेशल ट्रीटमेंट मिळते म्हणल्यावर, सामान्य जनतेसाठी ताई 24 तास अवेलेबल आहेत, भैया अवेलेबल आहेत. कधीही काही अडचण असेल या प्रभागातल्या लोकांची तर अवश्य ऑफिसवर येऊन भेट द्या. फोन केला तरी चालेल. आम्ही नागरिकांना, कारण वॉर्ड एवढा मोठा आहे, 8 किलोमीटरचा वॉर्ड आहे, नागरिकांनी इथपर्यंत येण्याची गरज नाही. कुठल्याही नागरिकाला कुठूनही, कुठल्याही कोपऱ्यात, नुसतं वॉर्डचेच नाही तर पिंपरी चिंचवडमध्ये कुठल्याही नागरिकाला जरी अडचण आली तरी आम्ही त्यांच्यासाठी सदैव हजर आहे. धन्यवाद ताई. फोन केला तरी चालतो. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर जे ऑलराऊंडरला फॉलो करा. इंस्टाग्रामवरती बघत असाल तर आणि यूट्यूबवरती बघत असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.